नावाची तैसे उदरना करिता भक्त आम्हीला भवानी मिळता याने गुणे शंकायले सुताचिता निराकरणता अग्रणीचे साई चरित्र महासागर अनंत अपार रत्नाकर वेद विनिवेतो रिता करणारे कैसे ऐसे चरित्र गावण अशक्य कधी सांग वर्णन म्हणून कविले ते कथना तेने समाधान मानावे अपार साईच्या अपूर्व कथा शांतिदायक बौद्ध वार्ता श्रोत्या दिले श्रवण सदा चित्तचरिता निजवता कथा वरे परोपरीच्या व्यवहारिक उपदेशाच्या तैसे सर्वांच्या अनुभवाच्या धर्माच्या निजकर्माच्या अपुरुषे स्मृती विख्यात तैसा असंख्य आख्यायिका विस्तृता तैसे मामा मधुरार्थ वरित अपरिमिता सांगता ऐका त्या सावधान इतर सुखे गुणा समान विरोधताय भूगतान समाधान अंतरी कोणा सेवाय ब्रह्म साहित्यता अष्टकलियुग प्रावीण्यता समाधी सुख निर्भरता विलकता परिसनाया श्रवणार्थीयाचे कर्मपाश पूर्ण टाकल्या कथा अशेष बुद्धी मातेच्या या सभामंडपामध्ये श्री साई चरित्र पारायण सोहळा संपन्न होत आहे। मोठ्या भक्तीच्या वातावरणामध्ये आपण हा सोहळा या ठिकाणी करत आहोत। पारायणाला जवळजवळ 275 वाचक या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यांच्याकरता नाश्ता भोजन आणि याची व्यवस्था आपल्या एकूण तरुण बांधवांनी केलेली आहे। तरी यामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा। यारे यारे लहान थोर याती भरती नारी नर आणि या संघामध्ये संत संगतीमध्ये साईनाथांच्या आणि या पवित्र अशा वातावरणामध्ये मनुष्याचं दुःख आणि हरून जाऊन सुख समाधान शांती आपल्या कुटुंबाला लाभत असते। म्हणून मी आपल्या एकरूखे ग्रामस्थांना सर्वांना विनंती करतो की या पारायणामध्ये आपण सहभागी व्हावं आणि दिनांक 4/9/2026 रोजी महंत गुरुवर्य हिंदू धर्मरक्षक महंत रामगिरीजी महाराज यांचं या ठिकाणी आणि काल्याचं कीर्तन होणार आहे। कीर्तनाच्या आणि श्रवणाकरता आणि महाप्रसादाकरता सर्वांनी आपण या ठिकाणी यावं अशी मी सर्वांना विनंती करतो। स्फूर्ती संताची सारांशा साहित्य स्वय करवी निज चरित्र मजकूर का करवी तेने त्या कथेची तोरवी करवी जो आदरे साधू संत आत्मा श्री हरी गुणाची तरुणी निज करे आपली कथा आपण करे निष्कर्षी होणा ज्याची साधू संताई सेवा घेतली चरित्र लिहिली त्या करवी तीर्थ सेवा साक्षी सारी दास म्हणूच्या असे घेतली पुढे संत चरित्र लिहिली पावताने सकाळी का भक्त आणि संत विजय ग्रंथ भक्त आणि संत लीलामृत हे चार जैसे महिपती रचिता दास कृत दोन तैसे एकाचे नाव भक्त लीलामृत दुसऱ्याचे संत कथामृत उपलब्ध वाचन भक्त संत उभय ग्रंथात वर्णिले त्यातील भक्त लीलामृतात श्री साईंचे मधुर चरित आहे वर्णिले अध्यात्मिका सुट्टी देत वाचावे तसे गोड ज्ञान कथा कथिता साई एका भक्ता ते वाचावे संत कथामृता अध्याय 57 पहा शिवाय साईंची अलौकिक लीला पुन्हा सावित्री वचनमाला अनुभवपूर्वक निवेदना अभंगपदाला लावून यात ते बाबांचे लेकरू आपल्या या पारायण सोहळ्यासाठी राहता येथील मनोमय हिलिंग आर्ट फाउंडेशन तर्फे आपल्याला काही ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले। तसेच आरती पुस्तक देखील देण्यात आले, स्तवन मंजिरी देण्यात आल्या आणि तसेच वृक्षरोपण करण्यासाठी देखील त्यांनी वृक्ष आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत। त्यांच्या साई परिवर्तन अभियानांतर्गत त्यांनी या सर्व आपल्याला गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या। त्याबद्दल एकरूखे ग्रामस्थ आणि सर्व पारायणार्थींच्या वतीने त्यांचे आपण या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि त्यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देतो।